आणि नोबेलचा अनुभव मला इतका घाण आला की जेव्हा आम्ही पेशंटला ॲडमिट केलं तिथे तर 10,000 आधी डिपॉझिट भरायला सांगितलं, आम्ही ते भरले. आणि जेव्हा त्यांनी मला काही गोळ्यांच्या चिठ्ठ्या दिल्या की ह्या गोळ्या आपल्याला लागतील, आणि मग मी त्यांना विचारलं की मी हे बाहेरून आणू शकतो, तर त्यांनी सांगितलं की नाही, आमच्या मेडिकलमधूनच तुम्हाला त्या गोळ्या घ्याव्या लागतील. सोलापूर शहरातील नोबेल हॉस्पिटल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सैराट फेम अभिनेता अरबाज शेख उर्फ सल्ल्या यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत हॉस्पिटलमध्ये रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या व्हिडिओनंतर अन्न व औषध प्रशासनाने तातडीने कारवाई करत हॉस्पिटलमधील फातिमा मेडिकल सील केले आहे. नेमकं काय घडलं पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. सैराट चित्रपटातील अभिनेता अरबाज शेख उर्फ सल्ल्या यांच्या वडिलांवर सोलापुरातील नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रुग्णांना हॉस्पिटलमधील एका विशिष्ट मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप करत अरबाज शेख यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला होता. हा व्हिडिओ अल्पावधीतच मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या व्हिडिओची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अरुण गोडसे यांनी तातडीने नोबेल हॉस्पिटलला भेट देत फातिमा मेडिकलची तपासणी केली. या तपासणी दरम्यान अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्याचे प्रशासनाने सांगितले. अधिकाऱ्यांच्या प्राथमिक तपासात हॉस्पिटलच्या ओपीडी मध्ये डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधांची चिठ्ठी थेट मेडिकलच्या संगणकावर दिसत असल्याचे आढळले. त्यामुळे रुग्णांना त्याच मेडिकलमधून औषधे खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचे प्राथमिक पुरावे मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय तपासणी दरम्यान मेडिकलमध्ये मुदतबाह्य म्हणजेच एक्सपायर झालेली औषधेही आढळून आली. या सर्व बाबींची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने फातिमा मेडिकल मधील औषध विक्री तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले आणि मेडिकल सील करण्यात आले. तपासणी दरम्यान अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. प्राथमिक तपासात रुग्णांना एका विशिष्ट मेडिकल मधूनच औषधे घेण्यास प्रवृत्त केल्याचे पुरावे समोर आले आहेत. तसेच मुदतबाह्य औषधेही आढळली आहेत. त्यामुळे संबंधित मेडिकलवर कारवाई करून औषध विक्री बंद करण्यात आली आहे. दरम्यान प्रशासनाने रुग्णांना आवाहन केले आहे की आवश्यक औषधे परिसरातील इतर परवानाधारक मेडिकल दुकानातून खरेदी करावीत. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू असून संबंधितांवर नियमानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच सोलापुरातील इतर हॉस्पिटलमध्येही अशी सक्ती करण्यात येत असल्यास अन्न व औषध प्रशासनाला संपर्क साधावा अथवा आझादी बचाव न्यूज चॅनलशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.